धन्यवाद चांगले गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले. गोलंदाज आकाश यांनी ओव्हर पिच चेंडू हवेत खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चेंडू पकडण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक दाखल झालेत, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आकाश अजित यांना बाद केलं. पहिलं यश प्राप्त केलंय. 1 to go. बॅटची कडा लागली आहे. चेंडू पायावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल हाताळला जातोय. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 4 कुंभारवाडी बॉईज. सामनावीराचा पुरस्कार आपण या शतायू आपल्याला सन्मानित केले जाईल. सामनावीरासाठी अण्णा सुरेश यादव साहेब माजी खेळाडू वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट. मी विनंती करेन जगन्नाथ बापू आपल्या शुभ हस्ते हा शुभ सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे प्लीज. शिया जोगादेवी स्पोर्ट्स कराटेसाठी सर्वोत्तम खेळ केलाय. लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक डावासाठी 15 मिनिटांचा अवधी दिलाय. त्यामुळे आपण प्रत्येक टीमने टायमाचं मात्र अगदी वेळेचं बंधन पाळा प्लीज. चला प्लीज मॅचला थोडंसं स्पीडअप द्या टीम. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आणि कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी. षटक क्रमांक 2 निलेश. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये व्हाईट +1. या 2 धावा निलेश साळुंके. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खराब हाताळलाय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू. पंच शहानिशा करत असताना नो चेंडूचा इशारा केला जातोय. नो +1. पहिले दोन्ही चेंडू अवांतर हाताळलेत आणि एकही चेंडू न हाताळता 4 धावा खर्च केल्यात. निलेश साळुंके खराब गोलंदाजी. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीये. फ्री हिटचा चेंडू. सुवर्ण संधी असेल. फलंदाज आकाश कुंभार. फ्री हिटचा चेंडू काठी उद्ध्वस्त केले परंतु नुकसान होणार नाहीये. हा फ्री हिटचा चेंडू पहा अगदी ज्युसी फुलटॉस होता. फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. T20 विश्वचषकाची आठवण झाली भारत विरुद्ध पाकिस्तान. फ्री हिटच्या चेंडूवर विराट कोहली त्रिफळा बाद झाल्यानंतर त्या धावून काढलेल्या 3 धावा तो सामना फिरला. क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असं होतं की फ्री हिटच्या चेंडूवर कोणता फलंदाज त्रिफळा बाद होतो. नुकसान झालं नाही परंतु संधीचा फायदा देखील घेता आला नाहीये. फलंदाज आकाश यांना चांगला चेंडू हाताळलाय. निलेश साळुंके. दुसरा चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू. आक्रमण केलेला. मिस टाइम फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. चेंडू खाली पकडला जाईल. चेल योगेश कोणती चुकी करत नाहीयेत. दुसरा धक्का टीम कुंभारवाडी बॉईज. फलंदाज बाद. निघा. नवीन फलंदाज संदीप कुंभार आणि या कुणाल शेठ म्हात्रे ओम साई MTC चे सर्वा. जर संदीप कुंभार यांनी 3 षटकार ठोकले तर मात्र प्रत्येक षटकाराला 201 असे 703 रुपये दिले जातील. फुल टॉस चेंडू. अगदी फायदा उचलता आला नाहीये. D+ स्क्वेअर लेग आहे तैनात. एकच धाव प्राप्त होईल. प्रथमेश नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि खराब गोलंदाजी. तुम्ही या षटकामध्ये 2 बिमर हाताळलेत म्हणजे गोलंदाजी थांबवली जाईल.
कारण दोन तुम्ही उंची ज्या वेळेला कमरेच्या वर चेंडू हाताळता त्यावेळेला मात्र तुमच्या गोलंदाजीवर निर्बंध आणले जातात आणि ते मात्र पुढचा चेंडू देखील फ्री असेल. परंतु निलेश साळुंके यांनी दोन चेंडू हाताळत असताना धावा खर्च केल्यात. 6-10 यास अगदी एक महत्वाची सूचना केली जाते बॉस यांच्या माध्यमातून. पीटीपीएल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले डे नाईटची स्पर्धा मालिकावीरासाठी बाईक आणि त्या पीटीपीएल या 5व्या पर्वामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ मालकासाठी मोठी पर्वणी असेल, खेळाडूंसाठी मोठं बक्षीस आणि त्या आयकॉनचा लॉट्स आपण करणार आहोत. जर संघ मालक जे उपस्थित असतील तर प्लीज नम्र विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या आणि ते आयकॉन मात्र कोणता आयकॉन कोणत्या टीम मध्ये खेळला जाईल हे मात्र आपण पहिल्या डावा अखेर लॉट्स प्रमाणे उडवणार आहोत. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असेल की माझ्या टीम मध्ये चांगला आयकॉन यावा आणि त्या आयकॉनला मालिकावीराची बाईक मिळावी. नवीन फलंदाज अगदी दाखल झालाय सचिन संदीप आणि त्यांच्या साथीला सचिन. फ्रीडचा चेंडू हा देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. फ्री हिट नक्कीच चालू राहील. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे संघाचं काहीतरी चुकतंय आणि त्या चुकांचा तुम्हाला लवकर अगदी अभ्यास करून खेळ सुधारावा लागेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही जेवढा समजता तेवढा सोपा नाहीये. कारण क्रिकेटचा खेळ कधी कधी तुम्हाला गुगली टाकतं आणि ती गुगली समजण्या पलीकडे असते. ओमकारचा फ्रीडचा चेंडू शॉट ऑफ प्लेनचा शॉट ऑफ पूल केलाय. प्रथमेश आहे डीपला. एकच धाव प्राप्त होईल. फ्रीडचा चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर. बाराला 2. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ओमकार बदली गोलंदाज आलेत आणि चांगल्या टप्प्यावर 2 चेंडू हाताळलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, यश प्राप्त होत नाहीये. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. फलंदाज यष्टीरक्षक चकवून चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये. नो+1 या 2 धावा. पहा या षटकामध्ये सर 3 नो चेंडू आलेत. निलेश आणि ओमकार. नो+1 या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या धाव फलकावर. नो+1 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर. चौदाला 2. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला चकित करून अगदी बाउन्स प्राप्त होतोय चेंडूला. डॉट बॉलचा इशारा केला जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या षटकामध्ये सगळं काही पाहायला मिळालं. 3 नो चेंडू आलेत. निलेश आणि ओमकार अगदी दोघांनी हे षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. 1 to go. शेवटचा चेंडू देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. खराब गोलंदाजी. हा नो म्हणजे हा गोलंदाज देखील थांबला जाईल. अगदी 2 बिमर आलेत पंच. येस अगदी हा गोलंदाज देखील थांबला जाईल. पहा झापूक झुपूक गोलंदाजी केली जाते. पहिला गोलंदाज आला निलेश, त्याने 2 बिमर हाताळले, त्यांना थांबवलं. त्यानंतर ओमकार आले, ओमकारने 2 बिमर टाकले, त्यांना देखील थांबवलं. आदरणीय भागवतजी शेडगे साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, सुस्वागतम साहेब. आदरणीय भागवतजी शेडगे साहेब. पीटीपीएलचं 5वं पर्व नक्कीच जवळ येते आणि तुम्ही अशा प्रकारचा खेळ कराल तर संघ मालक नक्कीच तुमच्या नावाचा विचार देखील करणार नाहीत. फ्रीडचा चेंडू गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत प्रथमेश. पहा 6 चेंडू टाकायला 3 गोलंदाजांचा वापर केलाय. खूप कमी वेळा हे चित्र पाहतो आपण.
फ्रेडचा चेंडू इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आहे, डीपला एकदा पूर्ण केली जाईल, एका धावेवर समाधान मानतील. खूप खर्चिक आणि खूप चेंडूंचं षटक इथे मात्र पूर्ण होतंय. गोलंदाज निलेश, ओंकार आणि प्रथमेश यांचं टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 16-2. अंतिम षटक साहिल. साहिलचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आकाश, एक धाव प्राप्त होईल, एकापेक्षा जास्त प्राप्त होणार नाहीये. पीटीपीएलचे चेअरमन मुकादम देखील दाखल झालेले आहेत. वेलकम सर. आता मात्र आयकॉनचे लॉट्स आपण करणार आहोत आणि आता पहिल्या डावाखेर प्रत्येकाला प्रतीक्षा असेल कुठल्या शॉट ऑफ प्लेनचा चेंडू, पिकअप स्ट्रोक, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. प्रथमेश काऊ कॉर्नरला तैनात, अगदी सरळ हातात मारलाय, फलंदाज बाद. आणि फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झालेत. करा फलंदाजी कुठेतरी या कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी संघाने फायदा उचलला नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये 4 नो चेंडू आले सर आणि त्या 4ही नो चेंडूच्या फ्रीटवर त्यांना एकही धाव म्हणजे मोठा फटका नाही खेळता आला. नवीन फलंदाज सचिन चोरमारे, सचिन दाखल झालेत. या नावाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा आहे. आता मात्र या नावाला स्वतःसाठी खेळ मात्र तसा करावा लागेल. सचिन पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर जातोय डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 18-4. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम षटक गोलंदाज साहिल साळुंके बॅकफुटला जाऊन अप्पर कट, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव प्राप्त होईल. अशा प्रकारचे फटके तुम्ही धावसंख्या एकेरी दुहेरीने जास्त मोठी उभारू शकत नाहीये. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 धावा. 2 चेंडूपैकी 1 चेंडू बाहेर मारावा लागेल. फलंदाज संदीप सचिन यांना. अकुट टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय, डीपला स्क्वेअरला एक तैनात. ओमकार चुकी करणार नाही, डीपला जाईल झेल. ओमकारने जरूर गोलंदाजी खराब केली परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब अप्रतिम. फलंदाज बाद. आपले संघ मालक आले असतील तर या आपण सगळ्या संघ मालकांना नम्र विनंती केली जाते. आपण आयकॉनचे लॉट्स करणार आहोत. अगदी
या डावा अखेर एक चेंडूचा खेळ बाकी आणि आमचे पीटीपीएलचे चेअरमन पप्पू पाटील मुकादम आपलं देखील स्वागत. या आपण देखील वेलकम सुस्वागतम आमचे भागवतजी शेडगे साहेब, विठ्ठलजी साळुंखे साहेब, आमचे निवासजी शिंदे साहेब, सतीशजी पाटील साहेब, सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. महिन गावाचे आलेले संपूर्ण ग्रामस्थ मान्यवर विनंती करेल आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं, व्यासपीठावरती विराजमान होऊन घेऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 19 धावा 5 गडी बाद. 1 टू गो. सुरेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झाले, चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणीने या सामन्यामध्ये अतिरिक्त धावा सर किती खर्च केल्यात पहा. जर त्या अतिरिक्त धावा काढल्या तर 10 देखील होणार नाहीत. शेवटचा चेंडू. मोठा फटका. मोठ्या फटक्याची गरज. चेंडू हवेत खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. ओमकार चेंडू खाली, चेंडू हातातून निसटलाय. एक धाव पुढे केल्या द्वेषा प्रयत्न केला जाईल. 2 धावा निश्चितच प्राप्त होतील. तिसऱ्या धावेसाठी अगदी कॉल दिलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 22 धावा धाव फलकावर आणि 23 धावांचं लक्ष असेल श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. 23 रन्स टू विन. आयकॉन लिस्ट उडवल्या जातील, आयकॉनच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. मी विनंती करेल मान्यवर आमचे आदरणीय प्रल्हादजी साळुंखे साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. आदरणीय प्रतापरावजी साळुंखे साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. आदरणीय जयवंतजी जाधव साहेब असतील, आदरणीय तुकारामजी पाटील साहेब असतील, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. श्री अमानाय देवी चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम सुस्वागतम. इतर सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण आला आहात, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा. तत्पूर्वी पाटण तालुका प्रीमियर लीग जी 7, 8, 9 फेब्रुवारीला डे नाईट स्पर्धा खेळली जाणार आहे. त्या स्पर्धेचे लॉट्स, त्या स्पर्धेचे आयकॉनचे चिठ्ठ्या यावेळी मात्र उडवल्या जाणार आहे. आयकॉनच्या चिठ्ठ्या यावेळी मात्र उडवल्या जाणार आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग पीटीपीएल 2024 ही डे नाईट स्पर्धा खेळवली जाणार आहे. पहिल्यांदा पीटीपीएल डे नाईट स्पर्धा होते आणि या डे नाईट स्पर्धेमध्ये मालिका वीर आपण पाहिलं तर बाईक ठेवण्यात आले. मालिका वीर पुढील वर्षी जरूर प्रयत्न करू आणखी 2 वर्षांना 4 व्हीलर ठेवण्याचा. चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या. पंच मॅच चालू करायची आहे प्लीज. मॅच थांबवू नका. येस अगदी 5 मिनिटं आपण सामना थांबवणार आहोत, परंतु आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. 5 मिनिटांनंतर मॅच चालू होईल. या आयकॉनच्या चिठ्ठ्या आहेत आणि जिजा टायगर, गणेश शिंदे, वेट रॉयल किंग्स, रॉयल्स किंग, कलावती 11, कलावती 11,
SP स्पोर्ट्स, श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, वेद वॉरियर्स, वेद वॉरियर्स, MH पलटन, कोयना सुपुत्र, निनाई काळगाव, SK, आम्ही आयकॉन थोड्या वेळाने तुम्हाला सगळ्यांना सांगू. थँक्यू सो मच. मॅचला करूया सुरुवात. पूर्वार्ध झाला, सेकंड इनिंगची कहाणी त्याच वाणीमधून आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. आणि थोड्याच वेळामध्ये सर्व संघाची नावं, चॉईस आणि आयकॉन आपण थोड्याच वेळामध्ये ऐकून दाखवणार आहोत. येस, मॅचला करूया सुरुवात. चला दोन्ही टीम, प्रथमेश आणि त्यांच्या साथीला सागर साळुंके, 23 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज दाखल झालेत. मॅचला मजा येईल. लक्ष छोटा आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करतील निश्चितच. आणि ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये खराब गोलंदाजी केली आहे श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे, फलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाज पहिल्या षटकासाठी दाखल झालेत. संदीप, चला कुंभारवाडी बॉईज लक्षात घ्या 15 मिनिटांचा अवधी असेल. 3 वाजून 29 मिनिटांचा वेळ झाले. टाइम नोट केलाय. पहिला चेंडू, पहिला चेंडू, शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, झेलची संधी, संधीचं केलं जातंय सोनं. पहिल्या चेंडूवर प्रथमेश साळुंके गोल्डन डकचा शिकार, 0वर झेल बाद. लक्षात घ्या श्री जुगादेवी स्पोर्ट्स कराटे, पुढची मॅच आपली आहे. आपण सज्ज राहा. विजयी संघासोबत आपला सामना खेळला जाईल. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय संदीप कुंभार यांनी आणि सुरुवात मात्र चांगली राहिली. अशा सुरुवातीची गरज होती टीम कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी, कारण फलंदाजांनी निराश केले. आता मात्र फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज संकेत पावसकर, संकेत शरीरापासून दूर टाकलेला चेंडू संकेत यांच्यासाठी व्हाईट बॉल. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये अतिरिक्त चेंडू हाताळले तशी सुरुवात दुसऱ्या डावात देखील, कारण अवांतर चेंडू तुम्ही जेवढे टाकता तेवढे षटक तुमचं लांबतं आणि तेवढे अतिरिक्त चेंडू तुम्हाला टाकावे लागतात. धावांचा श्रीगणेशा होत असताना या अवांतर धावेने श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. फुलटॉस चेंडू, खेळू की नको या दुविधा मनस्थितीमध्ये हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअरिंगला तैनात होते आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव. ज्या प्रकारे कराटे संघ पहिला सामना जिंकलाय आणि खेळाडूंची सोय देखील केली आणि का नाही करावी, कारण ज्यावेळेला तुम्ही पहिला सामना जिंकता खेळाडूंचं मनोबल उंचावतं आणि ज्यावेळेला काही गाव आकाराचं क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला अशा गोष्टींचा लाभ घेता येतो. त्यासाठी खेळ देखील तसा करावा लागतो. अकुट्टापादा चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक मागे धावतोय. झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू पासून दूर राहिलेत. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला अगदी हवेत जरूर खेळला, टायमिंग झाला नव्हता. 4 धावा धावफलकावर टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज संदीप. 4था चेंडू, अकुट्टापादा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एकेरी दुहेरीने धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 5.
5 रन्स ऑन बोर्ड टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑन आहे सुरेश. धावचीची संधी परंतु रनिंग बिटवीन द विकेट आउटस्टँडिंग. विलक्षण वेगाने या 5व्या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त केले. 5 चेंडू अखेर 1 गडी बाद 6 धावा. 13 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये विजयासाठी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. कमी गतीने टाकलेला चेंडू लेंथ पिकअप केली आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत श्री मानेदेवी चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. बदल त्याचा सुरेख वापर आणि त्याचा अगदी फायदा घेत असताना टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे 12 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. आता मात्र तुम्हाला तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास दाखवावा लागेल. आणि पहा अगदी इथे मात्र जरा मॅचला गती द्या मित्रांनो, कारण तुम्ही 3 वाजून 29 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळलाय. 5 मिनिटं झाले, तुम्ही जास्त वेळ घेताय. थोडंसं स्पीडअप करा, सहकार्याची अपेक्षा असेल. 15 मिनिटांचा अवधी हो, 5 मिनिटांमध्ये झालंय षटक. 10 मिनिटांमध्ये 2 टाकायचे आहेत. संदीप दादा सहकार्य करा. अकुट टपाचा चेंडू बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षक चुकी करणार नाही. टिपला येईल आणि ते मात्र दुसरा धक्का. टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आणि फलंदाजी देखील तशाच प्रकारची पाहायला मिळते. शॉट सिलेक्शन चुकतंय आणि कुठेतरी चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करत नाहीयेत. 12ला 2, 11 चेंडू मध्ये 10 ची गरज. 11 मध्ये 10 करायचे आहेत. 1-2 गडी जर अजून बाद केले तर मॅचला मजा येईल. चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट उजव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. पंच श्री प्रवीण शिरसाट सर, त्यांच्या साथीला हेमंत तावडे सरांचं देखील चांगलं काम राहिलंय. ओम साई एमटीसी, कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82 आणि कुणाल शेठ म्हात्रे 81-82. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र पुनरागमन करून देणारा ठरलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. टीमची धावसंख्या 13. 10 चेंडू मध्ये 9 ची गरज. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण कुठेतरी फलंदाजी मध्ये रणनीती चुकली आहे. मी म्हणेन 13ला 2. नितीन यांनी अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु अवांतर चेंडूवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल, तेव्हा तुम्ही कुठेतरी पुनरागमन करू शकता. खोदून काढण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला आकाश. एकादिशेला व्हॉट एफर्ट्स, व्हॉट अ फॅब्युलस एफर्ट्स. अप्रतिम अविस्मरणीय प्रयत्न केलाय आणि ज्या प्रकारे निश्चितच या 5 धावा मी म्हणेन वाचवल्यात. येस, या चेंडूवर धावा आल्यात अगदी 2, परंतु प्रयत्न पहा. आकाश होते काऊ कॉर्नरला. अविस्मरणीय अद्भुत प्रयत्न केलाय. पायावाटी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फ्लिक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. असे प्रयत्न तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतात. ज्यावेळेला तुम्ही असे प्रयत्न करता त्यावेळेला मात्र तुम्हाला निश्चितच अगदी विजय प्राप्त करून देऊ शकता. ज्यांना स्वतःवर विश्वास असतो, ज्यांना स्वतःवर अगदी आत्मविश्वास असतो, त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाहीये. 15 धावा धाव फलकावर. 9 मध्ये करायचे आहेत 7 धावा. 8 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये वेगळं समीकरण, वेगळी घडामोड आपण पाहतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लिक केला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. वेगवान फटका. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकेरीचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न देखील केला जाईल. जिथे 2 धावा प्राप्त केल्या, 2 धावेने समीकरण बदललं जाईल. 7 मध्ये करायचे आता 5 धावा. या चेंडूवर जर गडी बाद केला नितीन यांनी तर मॅचला मजा येईल. एक निर्धाव चेंडू अथवा एक गडी बाद करायचा इथून नितीन यांना. पुढे सरसावून हवेत खेळलाय. विजयी षटकार येईल का? फलंदाज सागर साळुंके यांच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारा उत्तुंग श्री मानादेवी चषक षटकार. अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. मी टॉस साठी निमंत्रित करेन श्री जोगादेवी स्पोर्ट्स कराटे. विपक्ष टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे.
या प्लीज दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी. आदरणीय शिवाजी साळुंखे साहेब आणि जगन्नाथ साळुंखे साहेब, आमचे आदरणीय भागवतजी शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. विनंती करेल आदरणीय भागवतजी शेडगे साहेब